हे बघा वाचनासाठी घेतले पुस्तक अशा पद्धतीने ओरडा घेतला आहे. हे असे आहे ना स्टॉल आहे आणि इथं आहे ना नाव आणि ॲड्रेस दिला ना तर फ्रीमध्ये पण पुस्तकं देतात. पुण्याला आहे ना पुस्तक महोत्सव लागलेला आहे 2025. हे दुसरं वर्ष आहे. पहिल्या वर्षी काय गर्दी नव्हती एवढी, पण या दुसऱ्या वर्षी आहे ना फार तुफान गर्दी आहे. बघूया आता पुढे कसं काय करतं. हे अशी आपण आहे ना एंट्री मारतोय. एंट्रीमध्ये वरती अशी पुस्तकं लटकवली सगळी आणि हे असं आपण आता पुढे चाललो आहे पुस्तक महोत्सवाकडे. हे पुस्तकाची चेअर पण बनवते. पुस्तकाचा स्टॅच्यू आहे. एंट्री मारताना ना अक्षरं लावली अशी सगळी. बाल विद्यार्थी आहे. पुस्तक वाचताना, वाचन करताना बालक. तुफान अशी गर्दी आहे. पुस्तकं घेण्यासाठी ही माणसं आहे एवढी सगळी, दुसरं काही कारण नाही. मोबाईलच्या जमान्यामध्ये पुस्तकासाठी एवढी भीड. पुणे बुक ईस्ट 2024 मुळे पोलिस पण ठेवलेले असे. पोलिसांची व्हॅन आहे आणि हे फर्ग्युसन कॉलेज आहे. हे असं छान दिसतं. फेस्टिवलचा असा लोगो तयार केला आहे. आय लव्ह पुणे 2024. हे देशातलं आहे ना नंबर 1 पुस्तक महोत्सव आहे आणि ही गर्दी अशा पद्धतीने आजही पुस्तकांना एवढा डिमांड आहे. वाटतंय का ही सगळे पुस्तक वाचक लोक आहे सगळे असे. काही फ्रीमध्ये मिळतात, काही डिस्काउंटमध्ये मिळतात पुस्तकं, ते घेण्यासाठी गर्दी. झाडावर लटकवले पुस्तक. एवढी तुफान गर्दी आहे पुस्तकं घेण्यासाठी. काय व्हिडिओ काढणार काय कळत नाही. जिकडं जायला तिकडं उभं राहायला पण जागा नाही आहे. असा पुस्तकांचा थर ठेवला आहे. लोक चारी बाजूने असं येतात. पुस्तकं घ्यायला खूप गर्दी होती म्हणून इकडं खाऊ गल्लीकडे आलेलं आहे. सगळे आहे ना इथं खात बसलेले आहे. सगळे बसले नाश्ता करायला वगैरे असे. आणि त्यांच्यामध्ये पण आहे ना टाईमपास ठेवलेला आहे ऑर्केस्ट्रा वगैरे. असं दाखवतो तुम्हाला ऑर्केस्ट्रा कसा ठेवला आहे तो. हे सगळे लोक जेवण करतात असं असं आणि त्यांच्यामध्ये असा ऑर्केस्ट्रा ठेवला टाईमपाससाठी. हाईट बघा फॉर्नर आला आहे. अरे गेला. अरे बाप 7 फूटचं असेल वाटतं. सॉलिड हाईट आहे त्याची. 7 फूट तरी असेल असा एक अंदाज आहे. फूड काउंटरला पण आहे ना खूप गर्दी आहे. चिटकून चिटकून चालावं लागतं. त्यामुळे जरा मी बाहेरच जातो. गाणी ऐकू. श्रृंगार आज घातलया दिसते भारी जणू अप्सरा खास. हे नखरे वाली कुठे निघाली घालून साडी लाल गुलाबी. पागल करते तुझी मोरणीची चाल. गुलाबी साडी आणि लाल लाल लाल. दिसते मी भारी राजा फुटून माझा पाय. गुलाबी साडी आणि लाल लाल लाल. दिसते मी भारी राजा फुटून माझा पाय. आता वाईट मानवरती ओके राईट. फोटो काढतो असा होणार जाणे वातावरण ताई.
डांस करेंगे, तो आपको शेयर अप तो करना है. सभी को अपने अपने टॉर्च लाईट ऑन करणार आहे. चलिए चलिए. ॲक्च्युली काय इथे खूप उजेड पण कमी पडतोय माझ्यावरती. मी आज असलं का बघू हो येते मला लाज. केला शृंगार आज घातला या साज. दिसते मी भारी जणू अप्सरा मी खास. हे नखरेवाली कुठे निघाली घालून साडी लाल गुलाबी. पागल करते तुझी 1 2 3 गुलाब साडी आणि लाली लाल लाल. दिसते मी भारी माझा फोटो माझा काढ. किती मी क्यूट किती गोड किती छान. दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ. मला वाटतं सगळ्यांना तर नाचलं एवढं. चला एवढी चलो चलो माझा कॉर्नर कमा. शो गाडा तारा रंगीला तारा रंगीला तारा रंगीला तारा. शो गाडा तारा रंगीला तारा रंगीला तारी. चलो उतार सभी को डांस करने के लिए. हे उलट होते ढेकण झाली गालावर आली. अनंत भरले वाडा ही मिरचीची दादा झाली. आता वीर झालं या युग पनीर झालं या. आणि तुझ्यासाठी म्हणून वचन मागं आलो या. आणि उडतंय मुंगट पडतंय ढिंगट रंगात आलो या. झाले झिंग 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 झिंग. झाले झिंग 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 झिंग. चला सगळ्यांनी मागेच्या उभ्या नवीन तरी करा ॲटलीस्ट. हे आता पागल झालं मुलगा बाशिंग बांधलं. तुझ्या नावाचं पिऊन शेत टाकून बांधलं. हे आता पागल झालं मुलगा बाशिंग बांधलं. तुझ्या नावाचं पिऊन शेत टाकून बांधलं. हात भरून आलो या. काय यार चायनीजसाठी बघा लाईन लागली. हुरडा आहे हुरडा. ज्वारीचं जे कोवळं असतं ना गावरान हुरडा आहे. ज्वारी आहे कवळी, शेंगदाण्याची चटणी, लिंबू, शेव, मीठ असं सगळं आहे. अशा पद्धतीने हुरडा घेतला आहे. बुद्धी का बालला आहे ना, काही स्टेटमध्ये बंदी आहे आणि इथं बघा असे सर्रासपैकी विकतात. प्लॅस्टिकच्या थैलीमध्ये टाकतात. 100 रुपयाला एक. मिसळसाठी गर्दी आहे. मिसळ, फ्रेंच फ्राईज, शेवपाव, मसाला दूध आणि काय आहे सुहाना मसाले यांचीच ॲड आहे सगळीकडे. असं बुक घेताना तुम्ही फोटो पण काढू शकता. नरेंद्र मोदीच्या हाताने अशी फ्रेम ठेवलेली आहे त्यांनी. अशा पद्धतीने अशी फ्रेम ठेवलेली आहे नरेंद्र मोदींची पुस्तक देताना. सगळे गेले का आता नवीन. हुरडा एक नंबर होता, मस्त होता एकदम. 150 रुपये प्लेट होती. क्वांटिटी थोडी होती पण क्वालिटी एक नंबर होती. पुस्तक महोत्सवमध्ये आता एंट्री करतो आम्ही. थोडी गर्दी कमी झालेली आहे. महेश काळे, सुबोध भावे असे सगळे मराठी ॲक्टर आलेले आहे. मस्त ठेवलं मुलाला पुस्तकाच्या वर. सर्व मंडळींचा आधी आपण शिवाजी महाराजांची पण फ्रेम ठेवलेली आहे. हे पण पुस्तकावर बसलेलं आहे. पुस्तक महोत्सवमध्ये आतमध्ये एंट्री केलेली आहे आणि याची नोंद आहे ना गिनीज बुक ऑफमध्ये पण घेतलेली आहे की एवढं मोठं महोत्सव पुण्यामध्ये दरवर्षी लागतं. पुस्तक महोत्सव बघूया आपण आता एक एक सगळे काउंटर. सगळे प्रशासनाने आहे ना आपापले स्टॉल मांडलेले आहे. विकत घेणारे कमी आहे असं वाटतं. हे लहान मुलांचे सगळं खूप मोठा हे आहे. बापरे
मला वाटतं 2 दिवस लागतील सगळं फिरायला असं. सगळीकडे पुस्तकच पुस्तक आहे. मोबाईलच्या जमान्यामध्ये पुस्तक वाचन करणारी पण माणसं एवढी आहे असं वाटत नाही इथं आल्यावर. खूप मोठा पुस्तक महोत्सव आहे, बापरे. आणि याची नोंद आहे ना गिनीश बुक ऑफमध्ये घेतलेली आहे. त्याचं बाहेर आहे ना बोर्ड लावलेलं आहे. आणि यावेळी तर अद्भुत या लोकांनी खूप मोठं केलेलं आहे. मागच्या वेळेपेक्षा आहे ना 10 पट मोठं असेल असं. आणि ऑलमोस्ट आहे ना आज सेकंड दिवस आहे, उद्या लास्ट दिवस आहे 24 तारीख असं. 13 तारखेला चालू झालेलं आहे, पण आज तुफान गर्दी होती. कुठल्या पण विषयावरची तुम्हाला आहे ना इथं पुस्तकं मिळतील डिस्काउंटमध्ये, फ्रीमध्ये. जसं तुम्हाला जे पाहिजे ते आहे ना पुस्तकं इथं अवेलेबल आहे. हे काय लोकल आमदार आहे वाटते, त्यांनी पण भेट दिलेली आहे. जिथं जाईल तिकडं पुस्तकच पुस्तक. पूर्ण दिवस लागेल मला वाटतं सगळं पाहण्यासाठी पुस्तकं. आणि काय कळत नाही एवढं पुस्तकाचं, पण आहे खूप भारी आहे एकदम. असं मला वाटतं अख्ख्या जगामध्ये नसेल एवढं, तेवढं इकडे या लोकांनी भव्य दिव्य करून ठेवलेलं आहे पुस्तकाचं. लोक घेतात आहे विकत. ABC रोडचं आहे ना मेहता पब्लिशिंग हाऊस यांनी पण स्टॉल मांडलेला आहे इथं. पुण्याचं फेमस आहे असं. बापरे खूप गर्दी आहे इथं. पुस्तकं घेण्यासाठी गर्दी. मोबाईल घ्यायला पण एवढी गर्दी नाही दिसणार तुम्हाला, एवढी पुस्तकं घ्यायला गर्दी दिसते. अशी पुस्तकाची फ्रेम ठेवलेली. त्या आल्यावर असं वाटतं खरोखर एकदम पुणे हे शिक्षणाचं माहेरघर आहे. कारण की आहे ना बघितलं इकडं वाचनप्रेमी आहे ना जबरदस्त आहे इकडं. म्हणजे आहे ना वाचनाची आवड असणारी माणसं आहे ना भरपूर आहे. असं कधीच बघितलेलं नाही कुठे मी. एकदम भव्य दिव्य आहे असं. त्या जमान्यामध्ये ह्या मुलींनी बघा एवढे पुस्तकं घेतले. ही आता वाचणार घरी जाऊन. हे बघा वाचनासाठी घेतले एवढे पुस्तक. 9:30 झाले, बंद करायची तयारी चालू झालेली आहे यांची. तर आम्ही आता खूप पाय दुखायला लागले, तर हा व्हिडिओ आता इथे स्टॉप करतो. आम्ही चाललो घरी. ओके, गुड नाईट.